आणि प्रगती तू कसले सोडावते? हा ती बी बेरीज वजा बाकीच होय. किती 437 बघा 437 आणि 342 प्लस खाली किती टाकलंय बघू. आणि आपल्या पोरांचं काय चाललंय भरपूर. एका दादांची तर लई इच्छा होती प्रगती दाखवा प्रगती दाखवा. तुमची प्रगती बघा कशी अभ्यास करते मस्तपैकी. बघा ही पोरं हसायला लागली नाही तर आपली पगो हसत नव्हती वाड्यावरती अजिबात. त्यांना नुसता झाडपाला हे लागतं असं गवत खात नाही. आणि मेंढर गवत खात्यात आपली. बघा आमदार जरा डोंगरात आल्यापासून वाकलाय लय मोठा झालाय. कॉन बिन बी लय मोठं झालंय रे. तो का सगळी मेंढरं पसरून थांबल्या ते. आणि आपण त्या दिवशी ज्या एरियामध्ये आलतो ना इकडंच मेंढरं आणलेली दादांनी. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंगरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज सकाळ सकाळ आपली शेरडं चारायला घेऊन गेलो होतो. शेरडांनो आज तिकडं खाली पालासाला चारला आणि आता डोंगरात घेऊन आले. आता बरं त्यांना मेंढरत बी घेऊन जायची. तर आता म्हणलं आपली ब्लॉगची स्टार्टिंग करावं. तर आता 1 वाजता आपण आपला ब्लॉग केलेला आहे चालू. संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला या ठिकाणी आपली सगळी शेरडं मस्तपैकी हेवराचा पाला खात्यात आहे. आणि त्याचबरोबर ही 2-4 लावरो बिवरो बी आले ते. त्यांना वाटला ती शेरडात यायला मजा आणि आता पळते ते इकडं तिकडं. आणि आपली मेहरं बघा, आपली मेंढरं बघा तिथं पडेल येतो का. सगळी मेंढरं तिकडं चरते ते. दादा बी बसल्या ते निवांत वरती कडावरती. आणि शेरडं इकडं आता हे शेरडं दादा म्हणते ते मेंढरात आण. मग आता आपल्याला घेऊन जायचं मेंढरातच. त्यांना नुसता झाडपाला हे लागतं असं गवत खात नाही. आणि मेंढरं गवत खात्यात आपली. सगळी शेरडं बघा की सगळे त्यांचं तोंड असं खाली गावताला नाहीच. नाही तर लय मोठं गावात मावळात जे गावात असतं ना ते गावात लागतं. आमदार हो का आमदार. हा एका दादांची कमेंट आलेली आपल्याला, आमदार दाखवा आमदार दाखवा. हा बघा आमदार भरपूर मोठा झाला या. आता झाला तेव्हा केवढीसा होता ना आता लय मोठा झालाय. बघा आमदार जरा डोंगरात आल्यापासून वाकला या लय मोठा झालाय. कान बिन बी लय मोठं झालंय रे. तो का कान त्याच्या तोंडापेक्षा लांब खाली येत. इकडच्या नळ्यांना ह्यांना चांगलं पाणी. आता एक अर्ध शेरडू पाणी पिते आणि चालली व आपल्या मेंढरात. आता व मेंढरं त्यांना दिसल्यात आहे त्यामुळं आता सगळी चालली ते सणसणा पाणी पिऊन. इकडून वरून आली एकदम खतरनाक आपला डोंगर. बघा पाणी कसं आहे डोंगरातलं हे पाणी. ठिकाणी झाड खायचं बघा गावाकडचं देशी ड्रॅगन फ्रूट निवडून. आता त्याला फळं यायला अजून टायमिंग आहे. आताशी पानच फुटते ते. आणि खास असं खडवाना असं म्हणजे नाही का खडवान जो डोंगर आहे ना त्याच्यामध्येच ही झाडं उगवतात. ह्यांना काही जास्त पाणी बिणी लागत नाही. थोड्या पाण्यावर सुद्धा ती येतात असे नाही का काटेरी जोडपं गडपं. इकडं आता शेरडं गेल्या ते खाली बघा. शेरडं असे मोरून येणार मेंढरांना मिळणार. आणि आपली सगळी मेंढरं इकडं. आपलं दादा आता घरी गेलेलं आहेत. आणि मेंढरं दिवसभर चारायची जबाबदारी माझ्यावर. काय आता मेंढरं चारायचं ते दिवसभर आपल्याला. सगळी मेंढरं पसरून थांबल्या ते. आणि आपण त्या दिवशी ज्या एरियामध्ये आलतो ना इकडंच मेंढरं आणलेली दादांनी. दादा म्हणलं इकडंच चार तिकडं पलीकडं काय चारा नाही राहिला. बघा सगळी मेंढरं थांबल्या ते. आणि अक्कोबाई इथं बसली माझ्या शेजारी येऊन. यांना पाला साला चारल्यामुळं यांना काय आता भूक नाही. नाही तर आतापर्यंत दरत गेली असते ही सगळी शेरडं. जगात पाऊस टिपकायला लागलेला आहे. हे असं आहे आमच्या आजूबाजूला वाटलाय पाऊस. झाडाचं तर बघा कसला आळचांडी एकदम खत्री असं. ह्याला गोडबोरी म्हणतात. गोडबोरीच्या झाडाचं एवढं मोठं आळचांड हे अख्खं गोडबोरीचं आहे. इथं करवंदाचं असतं तर आपल्या डोंगरात सुद्धा आपल्याला करवंद खायला गावली असती. इकडं करवंद येतच नाही. आले ही गोडबोरी आले ते. सगळे मेंढरं दऱ्यात आले ते. आणि कसं आळचांड. ह्याच्यात आता काय झाले दऱ्यात पोल्ट्री असल्यामुळे ह्याच्यातनं बसते ते कुत्री. आता लांडग्याचं वायच कमी बी आहे आणि त्यातून आता कुत्र्याचं जास्त बी आहे. कारण का आता इथं एखादा अर्ध मागं राहिलं ना कुत्री सुद्धा मारते ते जाग्यावर. त्यांना काय ती खायला शिकलेली पोल्ट्रीच्या कोंबड्या ही. त्या दुऱ्यात असलेला लांडगा पळवून लावायसाठी आपलं नानाबा कशा आरोळी देते ते. नानो लांडग्याला आरोळी द्या.
मारा की. बघा अशा आरोळ्या द्यावा लागतात लांड गेला तेव्हा पळतो दर्या दोऱ्यात असला तर. डोंगरातलं काम चाललंय बघा JCB आणि पाठीमाग ते लोलर येते लोलर. आज लय जबरदस्त काम चाललंय. रस्ता विश्वास चपवायचं चाललंय आणि आपलं साईडचं उभारण्यात JCB आली आता मोठं करते ते. लोलर बी आला आहे बघा. की आपलं रस्ता चेपावतोय नाही तर 2-4 दिवस झालं लय दगडी बिगडी होती. मस्त काम चाललंय इकडं. JCB बी आपले लागले करायला. सगळी पाण्यावर आल्या ते आता नाल्याचं पाणी पिते ते मस्तपैकी. चरायला तर लय गावले आपल्याला पड्याल. त्या नालीच्या बांधाऱ्यावरती ना आतापर्यंत कोणाचीच मेंढर नाही आल्यामुळं चारा भरपूर येतो का तिथं. तबका गावात नाल्यावर आता मेंढरांचं भारी काम होणार आहे आणि सगळी मेंढर तिकडूनच चालले आहेत बघा. असे पाणी ज्यांना जाण आहेत ती पाणी पेत 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 आपली पुढं जाणार तशी. आता मीच कोणाकोण जावं हा प्रश्न पडलाय नाही का. कडकडने आता मेहर गेल्यावर पुढं कसं जावं. आता एकदम रिस्क घेऊन नाल्याच्या कडकडने निघालोय. वरनं जर पाय बी घसारला ना वलाडे जाग्यावर नाल्यातच पडत आपण आणि अख्खं भिजून जाईल. तर भरपूर काट कुठे आहे तिथे बाबळी बिबळीचं बी नाही. असं कडकडनी मेंढरांच्या पुढं जायचं आहे ना त्यामुळे ह्या साईडने जावं लागेल. मेंढर गेली पडेल ना आपली लय ध्यानाने जावं लागेल बाबा. नानांची मेहर आले बाबा इथे बघा. नाना आपली मेहर मोहरच गेले ते आधीच नानांच्या आणि आपण मीच मागा फार हिकडल्या टेकडाला लागली. आता घरी जायचा टायमिंग झाला ना 5 वाजले की मेंढर घराला निघतात नाही का. अशी दडधड पळत चालली हो का टोकऱ्यांसाठी. ज्यांना पिल्ले आहेत ना ते पळत गेली. बाकीचे आता इकडंच अडवायच्यात. यांना इकडंच थांबवायला लागेल. आता ती पिल्ल पाजायसाठी गेली वाड्यावर. आणि या ठिकाणी मला पाणी घेऊन कोण आले बघा. बटरच आणलंय बाबा या ग्लास. नो टेन्शन. बघा गारे नाही कधी वरले मगाशी आज बीच होय. सरपण नेलं का आज आणि बाकीचं ठिकाणी आपल्याला चिंबोरी दिसलेली आहे. हे बघा चिंबोरी. याला असं वाटतंय मला धरते का काय काय हा त्याला वाटतंय मला धरते ते का काय. ते काय याला पकडतात तुला माहिती का. हा पण ते ते मागल्या साईडने पकडल्यावर नसून चावत. हा बघ बघ कसं करते. मेंढरा आले ते वाघरत आणि शेरड बांधायचं चाललंय नाही का. आता मित्रांनो मोबाईलला चार्जिंग फक्त राहिलेली आहे 10% आणि 10% चार्जिंग राहिले. आता हे मेंढरातलं कामबीम आवरून आपल्याला जायचं आहे. इथनं मोबाईल लावाय जवळजवळ 3 किलोमीटर आपल्या मराठीवरती आणि तिथं मराठीवरती जाऊन तिथं मोबाईल चार्जिंग करता आपल्याला वाजतील 9 9:30. मी तर स्वयंपाक बिंपाक काय थांबू शकत नाही का. इथं आत्ता मोबाईल चार्जिंगला लावला असता बरोबर काम बिम करूच तर काय चार्जिंग झाला असता शूटिंग झाली असती. बोर्ड तर चोरीला गेला असं म्हणजे नाही का एकदम अवघड झाले. मला आता व्हिडिओमध्ये मी काय दाखवून कसं दाखवू माझंच मला डोकं झालं नाही बाबा. एवढी बेकार परिस्थिती झाली माझी. आणि तुम्ही आता थांबा माझा चेहरा तर बघून घ्या. म्हणजे इतकं डिप्रेशन
एवढं टेन्शन म्हणजे ना, कसं मी शूटिंग करतो आणि मी माझी लाईफ कशी काय करतो फक्त माझं मलाच माहिती आहे. त्यामुळं आता काय आहे ती बरं आहे. मित्रांनो, आपल्या तिथं काय लाईट नव्हती, मग आपण डायरेक्ट आपल्या खालचं गाव गाठलेलं, आपलं घाटाखालचं गाव ताम्हणवाडी. आणि ताम्हणवाडीला मोबाईल लावायला आलतो आपल्या इथं घरी. तर आई या ठिकाणी आई काय भाजी बनवली? बटाट्याचं कालवण. बटाट्याचं कालवण बनवले आईने मस्तपैकी. आईचा स्वयंपाक चाललाय या ठिकाणी आपल्या आजीबाईंचा. आणि आपल्या पोरांचं काय चाललंय भरपूर. एका दादांची तर लई इच्छा होती, प्रगती दाखवा, प्रगती दाखवा. तुमची प्रगती बघा कशी अभ्यास करते मस्तपैकी. बघा ही पोरं हसायला लागली नाही तर आपली पगू हसत नव्हती वाड्यावरती अजिबात. होय पगू? पगू तुला बघायची लई इच्छा झालती लोकांची. इकडे बघ की, नेट नेट सांग, हाय कर त्यांना, टाटा कर, टाटा कर असा. नका हा आरचू कशी करते मस्त. आणि हा आपला बाबू, यांना लई दिवसांनी व्हिडिओ मध्ये दाखवते. बघू इकडे बघ ना, एकदा बघ की बाय. हा काय म्हणायचं? हा काय लिहिते ते नेमकी? गणित करते ते. वा वा वा, हो का मस्त अभ्यास चाललाय. आणि या ठिकाणी बघा झोपले कोण? हे आकोबाई आहे का लाडू आहे? हा आकोबाई या ठिकाणी झोपले. आपली लाडू. हो बाय काय ग बाय? बायचं काय चाललंय बघा. शाळेत जातात सगळी, शाळेवाली गँग आपली. असे संध्याकाळचा अभ्यास. बाबू तुझा झाला का अभ्यास? काय केलं तू? काय अभ्यास केला? गणित सोडवली होय? काय कसलं गणित? कसली? गुणाकार भागाकार कसली? मग बेरीज वजा बाकी होय. आणि प्रगती तू कसले सोडवते? हा ती बी बेरीज वजा बाकीच होय. किती? 437. बघा 437 आणि 342 प्लस खाली किती टाकले बघू? 779. अयो एकदम मोठं. गणिताला एकदम टॉप चालल्यात आपलं कारभार यांचा मस्त. पाड अर्थ तू पाड कुठवर पाटीत? 20 पर्यंत करायचं. 12 पर्यंत होय. लका आमच्या प्रगतीचं पाड लका 11 पर्यंत पाठवत. 11 पर्यंत होत तर गेली खाली. किती गेली आता? 8. हा बाबा किती म्हणते? हा बाबा तर 3 वर गेला. होय. शिका शिका, अजून प्रॅक्टिस करा. सराव हा महत्वाचा असतो. मित्रांनो, आजचं आपलं जेवण बघा, बटाटा आणि गवार. आपल्या आजीबाईंनी आपल्यासाठी जेवण बनवले. बटाटा आणि गवार आणि बाजरीची भाकर. तर हे आजचं आपलं जेवण आहे संध्याकाळचं. वाड्यावरती सुद्धा आईने नाही नाही म्हणता मला जेवाय दिलेलं आहे. या ठिकाणी बटाट्याचं कालवण, ही ज्वारीची भाकर. इथं बी आपलं कालवण गरम कराय ठेवले आणि यांचं बी जेवण चालले. आय कसं झाले? दादा बी आपलं जेवण करते ते या ठिकाणी. मस्तपैकी वाड्यावरती सुद्धा जेवण झालेलं आहे. आपल्या आजीने बी जेवण बनवलेलं, त्याकरता तिथं जेवलो आजीपाशी. आणि आईने माझ्यासाठी खास वाटून गाठून कालवण केलेलं. आई म्हणली वाईस तरी खा. मग चतकुर भाकर आणि भात. आता मस्तपैकी मी जेवण केले. आजचा दिवसभराचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.